SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण रवाचा ढोकळा बनवूया। गुजराती ढोकळा रवाचा बनवूया। 1 कप मी रवा घेते आणि 1 कप भरूनच दही घ्यायची आहे। 1 कप रवा घेतलाय, 1 कप दही घेते। मी मिरची अशी जाडी मोठी कुटून घेतली, थोडे 2 मिरच्या त्याच्यात टाकूया। अद्रक आणि लसूण, तुम्हाला लसूण टाकायचं असेल तर टाका, नाही तर स्किप करू शकता तुम्ही। आता याला आपण पाणी घालून मिक्स करून घेऊया। थोडं पाणी घेतलंय मी, मिक्स करून घेऊया। पहिले पण एवढंच पाणी घेतलेलं मी, आता परत थोडंसं पाणी टाकून परत कालवूया, म्हणजे आपला रवा आहे ना फुगून येईल वरती। बघा एवढं असं पातळ करून घेतलंय, कालवून झालंय। आता एवढं पाणी उरलंय, हे पाणी आपल्याला नंतर काम येणार। याला झाकण लावू 15 मिनिटं। केकचंच भांडं आहे, ढोकळा पण बनवू शकतो, केक पण बनवू शकतो। आता याच्यात आपण तेल लावून टाकूया सगळीकडे। आपलं बेटर पण तयार झालं आहे। 15-20 मिनिटं झाले आहे। आता हे बघा केवढं फुगून आलंय। आता याच्यात थोडंसं पाणी घालूया आपण, पाणी उरलेलं आहे ना तेच पाणी घालते मी इथे टिमर ठेवून दिलंय गरम करायला, उकळलंय चांगलं। आता हे मिक्स करून घेऊया। अर्धा चमचा भर मी मीठ घातलंय, आता तुम्ही तुमच्या हिशोबाने घाला। चांगलं मिक्स करून घेऊया। आणि एका डायरेक्शनने पेटत राहायचं, म्हणजे अजून त्याच्यात हवा भरली ना तो फुगून येतो चांगलं। तेव्हा बघा मी बेटर कसं होतं, आता कसं फुगून आलं वरती। अजून हे टाकायचं आहे आपल्याला। आता मी मीठ घातलंय, थोडंसं चाटून बघूया थोडंसं। ते मी थोडी साखर घालते, अर्धा चमचा, म्हणजे ते आंबट आणि गोड लागणार ते, म्हणून मी साखर घातली आहे। तर याला पण अजून मिक्स करून घेऊया। लेमन इनो घेतलाय, लेमनचा आहे, आता तो टाकून देते सगळा। 1 पाकिट टाकलं, 1 चमचा भरच निघतं। आणि त्याच्यावर थोडंसं पाणी घालूया। आपल्याला जेव्हा बनवायचं असेल ना तेव्हा इनो घालायचा। बघा कसं फुगून आलंय वरती, एका डायरेक्शननं फिरवत राहायचं, हलवत राहायचं। एक छोटा स्पून भरून तेल टाकते, तेलानं कसं म्हणजे एकदम मस्त मऊ येतात। आता एकदा मिक्स करून आणि मग आपण बेटर टाकूया। टाकूया आपण डब्यामध्ये।
तुम्ही ताटामध्ये पण बनवू शकता, ताट म्हणजे ठेवून. आता माझ्याकडे डब्बा होता, मी डब्बामध्ये बनवते. टाकून दिले. आता आपण ठेवूया टिमरमध्ये. पाणी पण छान उकळून गेले. आता याला 15 मिनिटं झाकून लावून ठेवून दिले. 15 मिनिटं झाल्यावरच उघडून बघायचं, मध्ये उघडून बघायचं नाही, नाहीतर त्याची जी वाफ आहे ना ती बाहेर निघून जाणार. गॅस फास्टच ठेवायचा. छान झालं आहे. आता बघूया आपण चाकू टाकून. व्यवस्थित झालाय, हे बघा, काही चिपकत नाही. परत एकदा दाखवते. आता गॅस बंद करूया आणि बाहेर काढूया त्याला. आता आपण याचे काटा काढून घेऊया. थंड झालंय छान. त्याला आपण कट करूया आता. छान पंची झालाय बघा आमचा ढोकळा. आज रव्याचा बनवलाय. राई टाकूया थोडीशी. थोडीशी हिंग टाकूया. ह्याच्यात साखर काहीच नाही टाकलंय, फक्त असंच तडका देते. ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून आणि साखर टाकून तुम्ही याच्यावर तडका देऊ शकता. चिकनची ढोकळा तयार झालाय. तुम्हाला दाखवते मी मधला भाग काढून. बघू शकता. हे बघा. आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार. नाश्त्यासाठी तुम्हाला रेसिपी बनवली. सकाळी सकाळी बनवू शकता तुम्ही नाश्त्याला, चाय नाश्त्याला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा आणि आमची रेसिपीला असाच प्यार द्या. थँक्यू. ढोकळा बरोबर चटणी, नारळाची चटणी आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईबर आणि आमच्या रेसिपीला असाच प्यार द्या. आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार. नक्की ट्राय करा तुम्ही पण. थँक्यू.